आणि आता एक चिंताजनक बातमी आहे। महाराष्ट्रामध्ये मंकी पॉक्सचा पहिला रुग्ण आढळून आलाय। जगामध्ये थैमान घालणाऱ्या रोगाचा राज्यामध्ये शिरकाव झालेला आहे। धुळे जिल्ह्यामध्ये एकाला मंकी पॉक्सची लागण झाल्याचं आता समोर आलंय। हा व्यक्ती सौदी अरेबियामधून आलेला होता आणि त्या व्यक्तीला मंकी पॉक्सची लागण झालेली आहे। त्यामुळे आता महाराष्ट्रामध्ये या रोगानं एंट्री केल्याचं पाहायला मिळते। महाराष्ट्रामध्ये मंकी पॉक्सचा पहिला रुग्ण हा धुळे जिल्ह्यात आढळून आलाय। तर काय आहे मंकी पॉक्स आपण पाहतोय। मंकी पॉक्स आजार ऑर्थोपोक्स डीएनए प्रकाराच्या विषाणूमुळे होतो। मंकी पॉक्स प्राण्यांपासून होणारा संसर्गजन्य आजार आहे। प्राण्यांद्वारे माणसामध्ये आणि एका व्यक्तीमार्फत दुसऱ्या व्यक्तीला हा आजार होतो। प्राण्यांद्वारे माणसांमध्ये आणि एका व्यक्तीमार्फत दुसऱ्या व्यक्तीला होणारा हा संसर्गजन्य आजार आहे। काही प्रकाराच्या स्वारी आणि उंदरांमध्ये देखील हा विषाणू आढळतो। तर मंकी पॉक्सची लक्षणं काय काय आहेत ते आपण पाहतोय। मंकी पॉक्सच्या रुग्णांना ताप येतो, त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात डोकेदुखी देखील होते। इतकंच नाही तर स्नायूंमध्ये देखील वेदना जाणवतात। अंगावर शरीरावर मोठमोठी पुरळं ही उठायला सुरुवात होतात। तर रुग्णांनी नेमकी काय काळजी घ्यावी ते देखील आपण पाहूया। मंकी पॉक्स झालेल्या व्यक्तीशी संपर्क टाळावा। आजारी व्यक्तीशी बोलताना N95 मास्कचा वापर करावा। आजारी व्यक्तीच्या संपर्कानंतर हात स्वच्छ धुवावा आणि सॅनिटायझर देखील वापरावा। आजारी व्यक्तीचे कपडे, बेडशीट्स किंवा सामान इतरांनी वापरू नये।